नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळेतील साक्री रोडवरील HP ओम गॅस एजन्सी बाहेर नागरिकांचा गोंधळ. बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप. संतप्त ग्राहकांचा रस्ता रोको. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. OTP येऊनही सिलेंडर न मिळणे. ब्लॅक मार्केटिंगचा आरोप. आता एंट्री काल झाली आहे, यानी 20 दिवस गेले. आता 25/4ला तुम्ही बुकिंग करा, यानी 45 दिवसला बुकिंग करा और 10 दिवस नंतर डिलिव्हरी, यानी 55 दिवस. पूरा गोल चालू आहे. नोंदणी केली होती का? त्याच्यानंतर 18 जानेवारीला नोंदणी कधी केली तुम्ही? नोंदणी केलेली 12 तारखेला. 12 तारखेला नियम असा आहे की तुम्ही त्या दिवशी सिलेंडर घेतला त्याच्यानंतर 25 दिवसांनी सिलेंडर घेतल्याचे हा बुकिंगचा विषय नाही आहे. बुकिंगचा विषय येत नाही. बुकिंग केव्हाही करू शकता तुम्ही, पण सिलेंडर घेतल्यानंतर 25 दिवसानंतर तुम्हाला सिलेंडर मिळतं. आता आमचे झालेले 2-2 महिने होऊन गेले, बुकिंग करून 20-20 दिवस होऊन गेले, तरी आम्हाला सिलेंडर भेटत नाही. आणि मला सांगता मेसेज आले आणि हा मेसेज काय सांगतो आम्हाला? OTP येऊन जाते 1 महिन्यापासून, पण तरी सिलेंडर नाही. आता नागरिकांची अशी मागणी आहे की बुवा आमचं 15 तारीख, 11 तारीख, 12 तारीख असं बुकिंग आहे. असे काही लोक सिलेंडर सेवा द्यायला पोचली नाही त्यांच्यापर्यंत सेवा, म्हणून काही जणांनी तक्रार केल्यामुळे आणि वेटिंग वाढल्यामुळे आम्ही कंपनीशी सतत संपर्क साधून होतो आणि आम्हाला काही तांत्रिक अडचणीमुळे गाडी आली नाही, म्हणून डिस्पॅच झालं नाही. पण आम्ही सेवा द्यायचा ग्राहकांना आजपर्यंत पूर्ण प्रयत्न करत आलेलो आहोत. फक्त थोडं संयमाची त्यांची भूमिका पण पाहिजे. आम्ही तर सेवा देणार आहोत. आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो सर्व ग्राहकांना, आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आम्ही काल साहेबांची मीटिंग घेऊन सर्व एजन्सीची मदत घेऊन यांना एकाच वेळेस सिलेंडर कसं मिळेल घरपोच हा काल संध्याकाळी प्रयत्न केला आहे. येत्या 2 दिवसात सर्वांना घरपोच सिलेंडर मिळून जाईल. ज्यांना कदाचित एखाद्या ठिकाणी त्याला मिळालं नाही त्याला आम्ही फोन करून काहीतरी त्याची व्यवस्था कशी होईल ते करून देऊ. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.